1600 रुपयाची एक तिकीट होती, म्हणजे दोघांचे 3200 रुपये घेतले. गुगल पे चालू आहे ना? हो. प्रॉन्स बिर्याणी होणार आहे आमच्याकडे. सगळ्या त्याची बिर्याणी करायची की थोडे फ्राय बी करायचे? फ्राय करू अर्धे. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मालवणमधला आजचा तिसरा दिवस आहे आणि उद्या निघायचा प्रयत्न आहे, उद्या किंवा परवा. तर आज बघूया तिकीट मिळते का. पहिलं जाऊन काहीतरी खाऊया, कारण सकाळी उठलो ना, रात्रीचीच बिर्याणी होती, ती नाश्त्यात आंघोळ करून खाल्ली. त्यानंतर राहिलेल्या व्हिडिओ शूट केल्या, रील शूट केल्या, ज्या रेग्युलर आपल्या शॉर्ट चॅनलवर असतात त्या. तर पहिला बघूया, त्या रील शूटनंतर कमीत कमी 2 तास झाले आणि भूक लागले. तर पहिलं मार्केटमध्ये जाऊ, काहीतरी खायचा प्रयत्न करू, काहीतरी मिळतं का बघू. त्यानंतर दुसरं तिकीट पहिली चेक करूया. तर मेन मार्केटला जायच्या आधी लक्षात आलं की कांदाभजीचं ते शॉप आहे, जी फेमस इथली कांदाभजी आहे, चुलीवरची कांदाभजी म्हणून फेमस आहे इथे. ते जवळ होतं, तिथून 5 ते 10 मिनटावर संकेतच्या घरापासून. त्यामुळे पहिला इकडे आलो आणि खरंच खूप छान आहे कांदाभजी. एकदम महाग पण नाही, 40-50 रुपयामध्ये येते आणि सगळ्यात जुनं हे आहे, कमीत कमी 20-25 वर्षापूर्वीच आहे. आणि त्यांच्या बाजूला अजून कुणीतरी चालू केलेलं, ते एक वर्षापूर्वी चालू केलेलं आहे. तर जेव्हा त्या साईडनी जर आलात ना, याच्या पुढचं दुकान आहे ते. तीन चहा. गुगल पे चालू आहे ना? काय खायचं आहे ना? आधी स्टार्टिंगला 2 द्या. हो. तर आपली भजी वगैरे खाऊन झाली आणि आता जातोय आपण आचरा बीचवर. समोरचा व्ह्यू बघितलात ना, एकदम खतरनाक आहे, किरणसारखा. आजी झोपले. कोण? आता पोचलोय आपण आचरा बीचला, आचरा बंदर. बघूया इकडे किती गर्दी आहे. आणि मला वाटतं इकडे जास्त पर्यटक नसणार, कारण हा शांतच वाटतं बीच. आपण ते कासव बघायला जायला पाहिजे होते ना. हां, माहिती आहे ना, ते बघित सोडतात ते. कोणाकडे आहे ते विचार? होतं इकडे. कधी आहे चालू आहे तो महोत्सव. तर इकडे कासवांचं संगोपन केलं जातं. त्यांची अंडी जी काय असतात त्याचं रक्षण करतात, कारण अशीच जर सोडली ना कावळे वगैरे खाऊन टाकतात. त्यामुळे इथली लोक त्यांचं रक्षण करतात आणि जेव्हा ती फर्टिलाइज होतात, अंडी फुटतात, तेव्हा ते सोडतात. पण त्याचे एक वेगळं दिवस ठेवला जातो, ते एक प्रॉपर प्रोसिजर असते. तर याचं संगोपन ह्यासाठी करतात की जेव्हा कासव अंडी टाकतो आणि जेव्हा तो कासव निघून जातो, तर त्यानंतर जेव्हा अंडी फुटतात आणि जेव्हा पिल्लं इथून समुद्रापर्यंत जाईपर्यंत त्यांना कावळे किंवा इतर प्राणी पक्षी खाऊन टाकतात. आणि त्यातल्या एवढ्या अंड्यांमधून एखाद दुसरा पिल्लूश जिवंत राहतो. त्यामुळे त्याचं हा संगोपन केलं जातं इथल्या लोकांद्वारे. आणि खूप ठिकाणी करत आहेत, आपल्या रत्नागिरीमध्ये पण करत आहेत, सिंधुदुर्गमध्ये पण करत आहेत. तर हा बीच बघितलात ना, पूर्ण रिकाम आहे, एखाद दुसरा कोणतरी दिसतं आहे बीचवरती. अजून हळूहळू जसं मालवण प्रसिद्ध झालं तसं हळूहळू इकडे पण लोक यायला चालू होतील, मालवण फुल झालं की. संध्याकाळचे 5 वाजले आणि हळूहळू गर्दी व्हायला आली. तर आजूबाजूची लोक होती, त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की दुपारचं ऊन असतं त्यामुळे गर्दी नाही आहे आणि थोड्या वेळात गर्दी होईल. आणि खरंच गर्दी झाली. आता खूप लोक आले तिकडे आणि काही वेळात बोलतात अजून पूर्ण भरेल एवढं.
स्लीपर पाहिजे. विराटनगर जुनापट्टी. 1600 रुपयाची एक तिकीट होती, म्हणजे दोघांचे 3200 रुपये घेतले. सीझनमध्ये असंच असतं. आणि आता पण गर्दीच आहे. दांडी बीचला आलो. मासे बघूया काय मिळतात. आज शेवटचा दिवस आपला मालवणमधला. आणि शुक्रवारी जाणार होतो. शुक्रवारी डायरेक्ट 2200-2300 रुपये तिकीट होत्या. एक पडला बघा त्यात. तेल काय बरोबर आहे. जास्त टाकले. काढले बघा अर्धे आपले. किलोवर विकतात. मग मला वाटलं आहे अख्खं 300 रुपये. प्रॉन्स घेतले 300 रुपयाला किलो मिळाले आपल्याला. आणि साफ करायला इथं दिले. साफ करायचे 30 रुपये घेतात. आणि आज प्रॉन्स बिर्याणी होणार आहे आमच्याकडे. सगळ्या त्याची बिर्याणी करायची की थोडे फ्राय बी करायचे. फ्राय करू अर्धे. बसली बघ अशी बघायला. सगळं आहे फक्त आपल्याला ते मसाला घ्यायचा आहे याचा. बिर्याणी मसाला दही. येडेच बोलतील काय करते. तर संध्याकाळचे 7:23 झालेत. आणि आपल्या कॅमेऱ्याची क्लिअरिटी बघू शकता. अजून पण व्यवस्थित दिसतंय त्याच्यामध्ये. हा DJ ॲक्शन 5 आहे. हे ॲक्शन 4 आहे की 5 आहे आपला? हा 5 आहे. हां, मला पण मॉडेल नंबर माहीत नाही. काय काय खर्च करतो सगळं माहिती आहे तुझा मला. ओपन कर जरा कॅमेरा. क्लिअरिटी दाखवतो. ॲक्शन 2 आहे. तर प्लॅन होता माझा शुक्रवारीच निघायचा. पण शुक्रवारी तिकीट चेक केलं ना 2200 रुपये पर पर्सन तिकीट होती. म्हणून त्यांना बोललो जरा उद्याची चेक करा, म्हणजे गुरुवारची. शुक्रवारी निघायचा प्लॅन होता म्हणून त्यांना बोललो एकदा गुरुवारची चेक करा. तर गुरुवारची एका ट्रॅव्हलची 1600 रुपये मिळाली, म्हणजे 3200 रुपये गेले. उद्या जातो आहे म्हणून 1200 रुपये तरी वाचले. कोळंबी जी आणली ना ती फ्राय केली आणि एवढी फ्राय झालेली आहे. आणि बाकीची जेवढी उरलेली मला वाटतं ही पाव किलो असेल. 250 ग्रामच्या थोडीफार कमी असेल आणि 200 ग्राम असेल. ठीक आहे. आणि बाकीची बिर्याणी बनवली. बघू एक कशी बिर्याणी झालेली आहे. ही कसली बिर्याणी? त्याच्यावर कलर इथे कुठे आहेत आपल्याकडे? कुठल्या बाटल्या? पिशवी केली. ह्या बाटल्या यशासाठी ठेवलं तिथून. ऋषिका ऑलरेडी झोपली जेवण वगैरे. आणि प्रॉन्स बिर्याणी लास्ट कधी बनवलेली? काय कधी? 3-4 महिने. 3-4 महिने. खूप दिवसांनंतर आज आहे आणि छान झालं आहे. एकदा त्याची व्हिडिओ आपण करूया. प्रॉन्स बिर्याणीची बनवलेली का व्हिडिओ? नव्हती? त्याची व्हिडिओ बनवूया. चांगली झालं आहे. जेवण वगैरे झालं आणि आता आजची रात्र आपली मालवणमधली शेवटची रात्र असणार आहे. उद्या 4:30ची आपली बस आहे. ज्या बसने आलेलो त्याच बसने पुन्हा रिटर्न पण जाणार आहे. तर बघूया आता उद्याचा प्रवास कसा असणार आहे. आणि आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.